आई, मला मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचंय. डॉक्टर बनायचं होतं तिला. जेमतेम 5 वर्षाची असेल. काका म्हणून ज्याला हाक मारायची त्यानेच तिला संपवलं, आणि तेही एकदम अमानवीय पद्धतीने. 14 डिसेंबरला मावळ मधल्या उर्से गावात काळजाचा ठोका चुकवणारी अशी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचं आमिष दाखवून 5 वर्षाच्या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या 32 वर्षाच्या नराधमाने अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून तिला संपवलं आहे. या दुर्दैवी घटनेचा मावळ मधल्या समाजातील सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. परंतु हा विषय मावळच्या बाहेर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणं गरजेचं आहे, कारण देशभरातच असे प्रकार वाढत चालले आहेत. आणि दुसरं म्हणजे त्या लेकराचे आई बाबा परराज्यातले आहेत. न्याय कसा मिळवायचा समजत नाहीये, हतबल आहेत. भैया इतना ही विनती करते हैं कि भारत में ऐसा कोई बेटिया को ऐसा नहीं होना चाहिए, कोई बेटिया को भी नहीं। भारत की बेटिया कहाँ जाएंगे? अपने भारत में नहीं रहेंगे तो किधर जाएंगे भैया? ते कुटुंब परप्रांतीय जरी असलं तरी माणुसकीच्या नात्याने त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करणं हे भारतीय म्हणून आपलं परम कर्तव्य आहे. विनंती आहे सर्व सामाजिक संघटनांना, सर्व राजकीय पक्षांना, 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती तळेगाव चाकण चौकात ज्योतिर्लिंग मंदिरापाशी या. मावळ मधल्या सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांनी आणि अखंड मराठा समाजाने मावळ बंदची हाक पुकारली आहे. आता आम्ही काय येऊ म्हणाल? स्वार्थच बघायचा तर मलाही 4 वर्षाची मुलगी आहे, तुम्हालाही लहान लहान लेकरं असतील, आणि ही पिढी पुढे जाऊन देश घडवणार आहे. त्यामुळे आत्ता या मुलांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहणं हे आपलं कर्तव्य आहे.